अंदाज येत नाही त्याचा लवकर कसं. अंदाज येणारी लोक जरा मोजता येतात, काही ना अशी चोर असतात, अंदाज देत नाहीत शेवटपर्यंत. छान आहे. आता तू किती वर्षाचा आहेस? 16. किती वेळ आहे? म्हणजे अरे पूर्ण व्हायला म्हणतो शिक्षण. छान आहे. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. थोडा फीडबॅक असला चालतंय. याचकाचा भार घेऊ नये इरझार, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे दान शिवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा, बहुतेकांच्या परिचयाचा. कित्येक कीर्तनही आपण यावर ऐकली असं आहे, पण तरी अर्थदृष्ट्या आपलं वेगळेपण सांगणार आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवाच्या पुढे उभे राहतात आणि देवा पुढे आपल्या अंतःकरणातलं हृदगत देवा पुढे मांडत असताना सांगतात, देवा ह्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक स्थानांवर आणि अनेक जणांकडे जाऊन आलो, पण माझ्या अंतःकरणातली प्रेमाची मागणी काही पूर्ण झाली नाही. संबंध स्थानावर जाऊन येऊन माझी निराश झालेली आहे, त्यामुळे आता इतर जागेवर जाण्याची माझी इच्छा नाही. आणि या जागेवरून त्या जागेवर फिरत असताना शरीरही दमलं आहे, त्यामुळे शरीरात शक्ती नाही. माझ्या शरीरात शक्ती नसण्याचा परिणाम आणि मनात इच्छा नसण्याचा परिणाम म्हणून मी आद्या तुझ्या दारात येऊन स्थिर झालो आहोत. जगद्गुरु तुकोबारे त्यासाठी शब्द घालतात, ठाकलो से द्वारी, तुझ्या पुढे येऊन स्थिर झालो. उभा याचक भिकारी, देवा तुझ्या पुढे मी येऊन स्थिर झालो, पण माझा परिचय पण घेऊन टाक. मी भिकारी याचक आहे. याचक भिकारी, याचकच आहे पण भिकारी आहे. मोबदल्यात मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचं दान मला तू दे. देत असताना त्यात विलंब करू नको, त्यासाठी एक नियम देतात. आणि जे देतो ते का द्यावं ह्यासाठी एक नियम 4थ्या चरणात घालतात. विठ्ठला विठ्ठला. आपल्या ह्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बन गावात सद्गुरु संत वामन भाऊ महाराज आणि पूज्य भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा हा महोत्सव आहे. आणि त्या प्रित्यर्थ आयोजित या उत्सवातली
कलशाच्या पूर्वसंध्येची सेवा आहे, काल्याची पूर्वसंध्या आहे. आणि ही सेवा माझे परममित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या कार्यक्रमाचे संयोजक श्री सोपान शास्त्री महाराजांनी माझ्याकडे सुपूर्त केली आहे. त्यांचा आजच्या दिवसासाठीच आग्रह होता. तो का होता हे नंतर कळलं. विठ्ठल विठ्ठल. वास्तवात आजच्या दिवशी अमृत बाबांच्या गावाजवळ नरखेडजवळ पिंपळगाव राऊत म्हणून बाबांचं जुनं गाव आहे, तिथे सेवा होती. मग त्याला थोडस बदलून तिथे काल आम्ही जाऊन आलो आणि आज तुमच्या संबंध भाविक सद्भक्तांच्या दर्शनाचा योग आहे. बरेच बॅकलॉग मागच्या 6 कीर्तनात निघून गेले असतील, उर्वरित काही काल प्रकाश महाराजांनी काढले असतील, म्हणून आता त्यातून काही राहिलेलं आपण बघूया. विठ्ठला विठ्ठला. आपल्या हरिभक्तपरायण विजय महाराज वाघ यांच्या मुखारबिंदातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात. भागवत काही सामान्य नाही महाराज. भागवतावर बोलायसाठी निघालेला वक्ता आयुष्यभर बोलत राहील आणि वाटेल त्याला की मी जे बोलतोय ते अपूर्ण आहे. मग त्यासाठी आपण नाथ महाराजांकडे जावं. नाथ महाराज म्हणतात, हे भागवत नव्हे नव्हे अज्ञाना लागी निज पभे, भवाब्धी तरावया भजन भावे, महानाव देवे निर्माण केली. सामान्य लोकांना भवसिंधू तरुण जाण्यासाठी देवाने निर्माण केलेली महानाव म्हणजे भागवत आहे. आणि म्हणून तर म्हणतात, मी नेहमीच सांगत असतो, नाथ महाराज म्हणतात की इतर सबंध लोक काळाच्या तावडीत सापडतील, सगळे लोक, पण भागवत ऐकणारे सापडत नाहीत. अमर अमृतपान करती, शेखी तेही मरोनी जाती, जे कथामृत सेविती, ते नागविती जान कडी काळा. विठाला विठाला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारी मंडळी आदरणीय शंकर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, मृदंगाचार्य दोन्ही महाराज लोक आहेत. मी म्हटलं, गायनासाठी महाराष्ट्रातले वाघ उभं केल्यावर हे बछड का ठेवलं असावं. नंतर म्हटलं, म्हणून म्हटलं अंदाज येत नाही. विठाला विठाला. आणि गावातील सगळे तरुण मंडळ उद्याचं भविष्य आहे. कापलेले जीन्स घालून वरातीत नाचण्याच्या वयात ते धोतर घालून कीर्तनात उभे आहेत. किती चांगलं आहे बघावं. नाहीतर मग इतकं वाहवत जात आहे, इतकं वाहवत जात आहे का ते कुठे वाहवत जाईल याचा अंदाज आपल्याला अजून येत नाही. इतकं बिघडत चाललेलं आहे. जरा ह्या काळात बरे ट्रेंड चालू आहेत कुंभाचे, नंतर मग काय काय ट्रेंड असतात काय सांगावं तुम्हाला. ठला बेटा. खानदानी पद्धतीने निरूपण ऐकण्याचा प्रांत असं माझं मत आहे. चांगलं ऐकणारे लोक. आणि म्हणून आपण बघूया जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या या अभंगाला आपल्याला कशी दाद देता येते. महाराज या अभंगातून परमेश्वराच्या पुढे मागणी मागतात. नित्य कीर्तनकार सांगत असतात, त्याला स्पर्श करून जाऊया, कारण ते स्टार्टर आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर करत असताना पहिल्यांदा ठाला विठाला. विचारलं तर माझ्याकडे उत्तर पण आहे. अरे सांगण्यासाठी सगळ्या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतात. तुकोबारायांचा गोड अभंग आहे. महाराजांच्या काव्याचं बोलावं तरी काय, किती बोलावं आणि काय काय बोलावं असा प्रश्न आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवापुढे उभे राहून आपल्या अंतःकरणातलं प्रेमाचं दान मागून घेत आहेत. पण का हो महाराज, आतापर्यंत आता आम्ही ऐकलंय की संत म्हटल्यावर मागत नाहीत आणि मागतात त्यांना संत म्हणावं तरी कसं. टिपिकल सेंटेन्स आहेत हे मागणीच्या कीर्तनातले. त्याला जरा वेगळ्या अंगाने बघूया. मागत नाहीत त्यांना संत म्हणण्याचा प्रघात आहे आपला, बरोबर. आणि मागूही नाही महाराज. सांगू, माझ्या मते शंकर बाबा वारकरी तो, खानदानी वारकरी तो की ज्याला अजून आतापर्यंत कुणापुढे हात पसरण्याची वेळ झाली नाही, येऊ पण नाही. आणि आता वारकऱ्याची व्याख्या ऐकली, आता ऐका साधूची व्याख्या. खरा साधू तो म्हणावा की जो आपल्या सामान्य गोष्टींसाठी दुसऱ्याच्या पुढे हात पसरत नाही आणि समाजाची जबाबदारी आहे. एक मोठा साधू आपल्या दारात येऊन हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नका, त्याच्या आधी त्याच्यापर्यंत काहीतरी पोहोचवा. साधुत्व तुमच्या दारात
तुमच्या संपत्तीतलं आणि तुमच्या प्रपंचातलं एखादा कोणता तरी साधू स्वीकारतो, हेच लाभ उपकार समजा. त्याला दारात उभं करू नका. विठाला एखादा साधू तुमच्या प्रपंचातला काही पैसा मागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. नसेल मागत तर तुमच्या प्रपंचातला एखादा पुढची पिढी, एखादा लहान बाळ त्याच्या आश्रमाला मागत असेल तर भाग्य समजा. माता भगिनींनी प्रेमाने त्याला देऊन टाका धर्मासाठी. का? साधू आपल्याकडे याचक म्हणून येणे यासाठी जन्मजन्मात तरीची पुण्याई लागते. ती फळाला आली त्याचा परिणाम आपल्याकडे मागण्यासाठी येतोय. म्हणजे साधू मागतच नाहीत असं नाही, पण ज्या मागणीचा आतापर्यंत व्यवहारात धिक्कार झाला ते मागत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय आजही तसंच करतात. वास्तवात संतांची तर बाण आहे, तुलसी कर पर कर करे, करतल करना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण बरे. त्या दिवशी मरण पत्करू, पण आम्ही दुसऱ्याच्या हातापुढे हात पसरणार नाही. आणि म्हणून संतांनी गायले, हात पसरी भिडे ठेंगणे हात पसरी जिने धिगत्याचे. 10-12 चाली मला पण शिकून द्या, ज्याच्या ध्रुवपद गाण्याची गरज पडत नाही. बरं असतं जरा सिद्धांत म्हणून आपण पाठ करून घेतो, पण त्या ध्रुवपदाचा फार ताप आहे तुम्हाला सांगा, तुम्हालाही आणि आम्हालाही. आणि त्यातनं काही पुढे बसलेले अभ्यासक असतात, परीक्षक म्हणून बसतात. फार पोरांना तुम्हाला सांगतो, व्हायचं असेल कीर्तन करणं, पहिल्यांदा मालिका पाठ करा. आम्ही अभंग सोडवायला घेतली, नंतर मालिका करतोय. पूज्य जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य आठवलं इथं, त्यांचं आठवलं की पाठवलं पाहिजे म्हणतात. ते म्हणायचे, खरं तर साधक म्हटला ना की उभं आयुष्य संत साहित्याच्या अभ्यासात घालवतो. मग गाथा तरी पाठ करील, ज्ञानेश्वरी तरी पाठ करील, मालिका तरी पाठ करील. गाथा, ज्ञानेश्वरी, मालिका पाठ म्हणजे कोण? साधक समजावा. बरोबर. कीर्तनात उपयोगाला येतील तेवढी तुकडे पाठ करतो, त्याला काय म्हणावं? कीर्तनकार म्हणावा. अभंग म्हणजे कीर्तनासाठी घेतलेला अभंग वेळेवर तयारी करून का होईना पाठ करतात ते सगळं सांगायला लावू नका आता. आणि ह्याच्यापैकी कसलाच थांग पत्ता नाही, त्यांनी दिंड्या काढल्या. मी माफी मागून बोलतो, हे अण्णांचं वाक्य आहे. बघा काय करायचं असेल हिशोब करायला जा मग तिथे सांगायचे ते. आता तसं नव्हे, आता फार 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 काळ बदलला महाराज. आता ही आपल्याकडून तसं काही होईल असं सांगता येत नाही, पण पूर्वापार आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी, मोठ्या मोठ्या कीर्तनकारांनी, बघा तुम्ही एक एक साधू घ्या, महाराष्ट्रातला एक एक साधू घ्या, त्यांनी समाजासाठी काय केलं म्हणत असाल तर इथं बसलेला एकन एक भगवान बाबा आणि वामन भाऊनी केलेल्या कामाचा परिणाम आहे. नाहीतर तुम्ही इथे नसते. पैसे असते तुमच्याकडे भरपूर, श्रीमंती असते, अधिकार असतात, पण आपल्यातलं मनुष्यत्व, सदाचार, नीतिमत्ता असती तरी कुठे? अहो महाराज, आता आपण जनावरासारखे वागलो असतो. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर वारकरी संप्रदायातल्या नाना पद्धतीच्या फड परंपराच्या साधूचे आपल्यावर उपकार आहे. आज मी बोलतो हाही आणि तुम्ही ऐकता तोही. विठ्ठला
परी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिगत्याचे. संत तर मागणीचा धिक्कार करतात. अनेक प्रमाण आहेत ते आपण प्रामुख्याने डिस्प्लेला असलेली प्रमाण घेतोय. महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. मग मागणीचा जर धिक्कार आहे तर आज या अभंगात मागणीचं उदात्तीकरण करता तरी का महाराज? बरं, अभंगाने प्रकरणावाईज मागणीचं उदात्तीकरण केलं, पण भीक काही देवा व्यतिरिक्त मागणीला स्पर्श नसताना तुम्ही मागणी वाढवता तरी का? विठ्ठला विठ्ठला. सामान्यतः 3 उत्तर याची देऊ म्हणजे आपल्याला त्या अभंगात प्रवेश करायला सोपं होईल. जगद्गुरु संत तुकोबाराधिक संतांनी ज्या ज्या मागणीचा आतापर्यंत धिक्कार केला ती मागणी आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय मागत नाहीत. एक, जगद्गुरु तुकोबाराय मागणीचा धिक्कार करतात याचं कारण आपण व्यवहारात ज्या जिथे जिथे जातो ना तिथे तिथे देणाऱ्याकडे नाही मागणाऱ्याकडे म्हणजे याचकाकडेच मागतो, म्हणून आपण ज्याच्याकडे मागतो ते चुकीचं आहे, ते या अभंगात नाही म्हणून विचार होतोय. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्या पद्धतीने मागतात ती पद्धती आपल्याकडे नाही म्हणून विचार होतोय. स्वतःचा याचक भिकारी परिचय देऊन मागणी मागतात. दुसरं जे मागतात ना ते तुमच्या माझ्यासारखं व्यवहारातलं कुठं मागतात? आपलं तर मागणं ठरलंय महाराज, प्रत्येक वेळी तुमच्या माझ्या अंतःकरणात तृष आहे आणि त्या तृषेचा परिणाम तिने आपल्याला कफल्लक करून ठेवलेला आहे, भिकारी दरिद्री करून ठेवलेला आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी त्यांची वारकरी अध्यात्माची श्रीमंती कायम ठेवून मागितलेलं हे मागणं आहे. उलट या मागण्याने मागणं होत नाही, देवावर ओझं वाढणार आहे. विठ्ठला तुम्ही जर बघत असाल ना तर महाराज या अभंगात असं म्हणतात, भाषाशास्त्राचा ज्यांचा अभ्यास असेल त्यांना कळेल. तुम्ही एखादं पत्र लिहायला घेतलं, जरा बारीक आहे का, एखादं पत्र लिहायला घेतलं, बाळा तू समजा एखादं पत्र लिहायला घेतलं तर सुरुवातीला कोणती अक्षरं वापरावी? तू रेड कोणती वापरावी याचा काही नियम आहे का? आहे, त्याचं वय नाही, माहिती नाही. त्याचं वय नाही म्हणून माहिती नाही असं नाही, कोणालाच माहिती नाही, फक्त लहान मुलांना घेऊन मी बोलत असतो. नाहीतर तुम्हाला तरी कुठे माहिती आहे सांगा ना. मग कोणत्या अक्षरांनी सामान्यतः सुरुवात करावी याचे काही नियम आहेत? हो, कोणत्या अक्षरांनी सुरुवात करावी याचे नियम आहेत आणि कोणती कोणती अक्षरं वापरू नये ह्याचे पण नियम आहेत. असं म्हणतात की कठोर व्यंजनाने कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू नये. आता जरा कठोर व्यंजन सांगा. कठोर व्यंजन कोणती आहे? कठीण समस्या आहे. कठोर व्यंजन कोणते? ट ठ ड आणि आपण तुम्हाला काहीच वाटलं नाही? ही कठोर व्यंजन आहे आणि सामान्यतः ही तशी वापरली जात नाही. कधी वापरली जातात? असं म्हणतात ज्या दिवशी वृत्तीला काठीण्य आणायचं असतं, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कठीण व्हायचं असतं ना त्यावेळेस कठोर व्यंजनाचा वापर हो. तुम्ही बघा, कठीण कठोर हे शब्द प्रयोग वापरताना अंतःकरण मृदू राहत नाही, कठीणता येते. जरा व्यवहारात जाऊया. लाडक्या बहिणींकडे सगळे हप्ते मिळालेत, काही तक्रार असली तर आमच्याकडे द्या. यादीला चाळणी लावणी सुरू आहे. मित्राने मला मेसेज पाठवला, मी त्याला बोललो मला असले मेसेज नको पाठवू का. त्याने पाठवला म्हणे महाराज मला नाही वाटत की 1500 रुपयात या महिला ऐकतील आणि वोटिंग करतील. हे वोटिंगच्या आधीच आहे, मला वाटत नाही म्हणे 1500 रुपयात ह्यांचं मत परिवर्तन होईल. म्हटलं का रे बाबा? नाही म्हणे माझा 15,000 पगार घेऊन माझ्या घरचं ऐकत नाही म्हणे, 1500 घेऊन कुठे ऐकेल का. म्हणून मी त्याला म्हटलं होतं की मला असले मेसेज पाठवू नको का, मला घर 1500 रुपये घेऊन कस काय ऐकेल म्हणे महाराज यांचं, मला वाटत नाही बा. तुम्हाला काय वाटतं? मला याच्यावर काही बोलायचं नाही म्हटलं का, मला नाही आहे तसं काही सांगायला, म्हणून मी बोललो. मग
काही दिवस निघून गेले. असं म्हणतात, नियती उत्तर देते ना त्यावेळेस साक्षीदारांची गरज नसते. हे इथेच घेऊ नका, इथेही घ्या आणि तिथेही घ्या. नियती निर्णय करते ना त्या दिवशी साक्षीदारांची गरजच ठेवत नाही. काही दिवसांनी झालं आणि मग त्याच मित्राचा मला 20 तारखेला सायंकाळी मेसेज आला. ऐकलं म्हणे राव, माझे 1500 घेऊन ऐकलं, म्हणजे माझे 15,000 घेऊन ऐकलं नाही आणि ह्यांचे 1500 घेऊन ऐकले. मी म्हटलं तसं नाही, मी तेव्हा बोललो नव्हतो पण नंतर बोललो, कारण मला नंतरच बोलायची सवय आहे. कारण अभ्यास करून बोललं पाहिजे. तुला वाटतं 1500 रुपयात त्यांनी ऐकलं? त्यांनी 1500 रुपयासाठी ऐकलंच नाही, त्यांनी 2100 रुपयासाठी ऐकलं. माता भगिनी फार मोठ्या संख्येने कीर्तनात आहे. वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कीर्तनात त्या मोठ्या संख्येने असतात आणि म्हणून मांडव भरतातही. आम्हाला जरा वेळ कमी असतो त्यामुळे आमच्याकडे जागा शिल्लक असते. बघा, मातेचा स्वभाव म्हटला, गृहिणीचा स्वभाव म्हटला की नाजूक असतो, बरोबर, कठोर असतो, बरोबर ना? तुमचे काय अनुभव आहे? झालेल्यांनी सांगा. स्त्रियांचा स्वभाव मृदू असतो, नाजूक असतो, हे तुम्हाला मान्य आहे का सगळ्यांना? म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काहीच अनुभव नाहीत का? असतील तर सांगा. स्त्री म्हटली की नाजूक स्वभावाची असते, तिचं अंतःकरण मृदू असतं. म्हणून बघा, एखादा करुण प्रसंग कीर्तनात आला की भडा 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 त्यांच्या डोळ्याला अश्रू लागायला सुरुवात होते, बरोबर, लागले. पण जर एखादी मृदू अंतःकरणाची स्त्री एखाद्या वेळेस भांडायला तयार होत असेल तर काय समजावं? परिस्थिती कठीण झाली, तिच्या अंतःकरणाला काठीण्य आलं. समजा ह्या दिवाळीला 10 ग्रॅम सोनं करायचं ठरलं होतं आणि ते जर नाही झालं तर पाडव्याला काय होतं? होळी होते. काय होतं म्हणाला? मृदू अंतःकरणाच्या स्त्रीला राग येतो, ती कठोर होते आणि मग ती कठीणतेने बोलायला लागते. मला या उदाहरणाला या अभंगात घ्यायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आज या अभंगाच्या पहिल्या शब्दाला पहिलं अक्षर कठोर व्यंजन वापरतात. ट ठ ड ढ. त्याच्यातला काय आहे आपल्या अभंगात? 2 नंबर आहे. ट ठ. 2 नंबरात जरा नाजूक पद्धतीने बोलायचं असतं. दुसरा असतो ना तो. कशासाठी बोलतोय की ठ हे कठोर व्यंजन आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारा एकदम कठीण कसे झाले? माता भगिनी, एका गावात काय झालं? इलेक्शन. आणि इलेक्शन झाल्यानंतर ग्रामपंचायतने ठरवलं की या इलेक्शन मध्ये निरनिराळे आश्वासन द्यावे. आश्वासन देत असताना त्या गावच्या ग्रामपंचायतच्या पॅनलच्या प्रमुखाने ठरवलं की यावेळेस काही झालं तरी आपलंच सत्ता बसवायची. मग त्यासाठी आश्वासन काय द्यायचे? तर त्यांनी सभा घेतली, गावातल्या सगळ्या महिला मंडळांना बोलवून घेतलं आणि महिलांना, भगिनींना बोलवून घेऊन सांगितलं की तुम्हाला प्रत्येकीच्या घरात 4 प्रकारचे नळ दिले जातील. एक गरम पाण्याचा, एक थंड पाण्याचा, एक वापरायचं पाणी आणि चौथं पिण्याचं पाणी. प्रत्येकीच्या घरात 4 प्रकारचं पाणी येईल. तुमच्या दारात कॉन्क्रिटीकरण होईल, दारात दिवा लागेल, गावात स्वच्छता असेल आणि प्रत्येकाच्या घरातलं सांडपाणी निघून जाण्यासाठी नाली असेल. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल कारण खेड्यात हे काही नसतं, पण असं प्लॅन मध्ये असतं. पण तो प्लॅनने उडवलेला असतो. कोणत्या गावातल्या स्त्रिया मूर्ख आहेत का हो? त्या ग्रामपंचायतच्या सभासदांना वोटिंग करणार नाही. भरघोस मतांनी त्यांनी त्या पॅनलला निवडून दिलं आणि झालं, सत्ता बसली. हा सरपंच झाला. सरपंच झाल्यानंतर याला कळलं की 4 नळ नाही, 1 नळ नेणं कठीण आहे. याने गावात घराघरापर्यंत नळ पोहोचवले होते पण नळाला पाणी नव्हतं. नळ पोहोचले होते. आता मग सगळ्या माता भगिनींनी त्याचं ऐकलं होतं आणि ह्याने म्हटलं होतं घरात पाणी येईल. प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याचा संपर्क येतो. पाणी येणार आहे म्हणून तुला निवडून दिलं. 3 महिने झालेत तरी नळाला पाणी येत नाही. फक्त नळ आणून ठेवलेत, उपयोगाचे तरी काय? एकमेकीने एकमेकात चर्चा केली आणि एवढ्या मृदू अंतःकरणाच्या सगळ्या स्त्रिया ग्रामपंचायतच्या पुढे आल्या. तशा आल्या नाहीत. सगळ्यांनी रिकामे हंडे आणले, लाटण्याने ग्रामपंचायतच्या पुढे येऊन वाजवायला लागल्या. खरं तर स्त्रियांचा हा स्वभाव आहे का एवढा कठोर होणे? नाही. मग एवढ्या त्या कठोर झाल्या तरी का? याचं कारण आहे, एखाद्या व्यक्तीने दिलेलं आश्वासन ज्या दिवशी पूर्ण होत नाही त्या दिवशी मृदू अंतःकरण ही स्वतःला काठिण्य धारण करतं. जसं सरपंचाने पाणी न दिल्यामुळे मृदू अंतःकरणाच्या महिला भगिनींनी हंडा मोर्चा काढला आणि काठिण्य दाखवून दिलं. आज नेमकं तसंच झालं. जगद्गुरु तुकोबारायांचं अंतःकरण तर निर्मळ आहे.
पण जगद्गुरु तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात, पहिल्या शब्दात आणि पहिल्या अक्षरात काठिण्य आणतात. याचं कारण आहे, आतापर्यंत या देवाकडे किती कुतूहलाने गेलो, याच्याकडे करुणा भागली, सगळं केलं, आणि याने तर मागेच आमची LIC काढून ठेवली होती ना. अर्जुन एजंट होता त्याचा, बरोबर आठवते? चला 9व्या अध्यायात कोणतं? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ज्ञानोबराय लिहितात ते ऐका. ते एकवटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवनी मजसी पडली. मग तीही जे जे करावे ते मजसी पडले आघवे. जैसे अजात पक्षाची जीवे पक्षिणी जी आपुली तहान भूक नेने तान्हया निकेते माऊली सिकरणे तैसे जे मज भजले प्राणे. तयाचे सर्व मी करी असं त्याने सांगितलं. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने विठाला विठाला. या देवाने अर्जुनाच्या निमित्ताने सबंध जगाला आश्वासन दिले. जे मला अभियुक्त होतात आणि अनन्य पद्धतीने सेवा करतात त्या सगळ्यांचा योगक्षेम भार मी वाहतो. आणि योगक्षेम वाहतो म्हणून आश्वासन देणाऱ्या त्या देवाने आता माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ज्या दिवशी एखादा व्यक्ती आश्वासन देऊन दुर्लक्ष करतो त्या दिवशी अंतःकरणाला काठिण्य आणावं लागतं. आणि म्हणून मृदू अंतःकरणाच्या जगद्गुरु तुकोबाराने अभंगाची सुरुवात कठोर व्यंजनाने केली. देवा, आतापर्यंत तू मला प्रपंचात घातलं होतं. प्रपंचातलं कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याबद्दल माझं गारणही नाही. प्रपंच त्याला म्हणतात महाराज, एक पाय रोवला का दुसरा पाय काढण्यासाठी आपण बळ लावलं का तो पाय आत जात राहतो, त्या प्रांताला प्रपंच म्हणावं. इथे कोणाचा कधी पूर्ण झाला? महाराज म्हणतात, बहुत कामे मज नाही आरानूक एक सारिता तो पुढे उभे. एक एक संकट उभं राहत, कोणती गोष्ट पूर्णतेने पूर्ण होत नाही. तिथे तर माझी अपेक्षाच नव्हती, पण अध्यात्मातही तुम्हाला दुर्लक्षित केलंच. प्रपंच माझा ओशाळला हरकत नाही, पण परमार्थ ओशाळू नये यासाठी जगद्गुरु तुकोबारायच्या अंतःकरणाला आलेलं हे काठिण्य आहे. आणि म्हणून महाराज बोलतात, ठाकलो सेद्वारी. कठीणता आहे, कठोरता आहे. विठ्ठला विठ्ठला बघितलं तर कर्कशे संगती दुःख उदंड फजिती
देवा तू आम्हाला ती कर्कश आणून ठेवलेली आहे, तिच्यामुळे दुःख आहे, उदंड आहे. सुखाचा वारा परमार्थाकडून येत होता. आणि सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी पत्नी कर्कश असते ना त्या दिवशी प्रपंच नरक होतो, आणि ज्या दिवशी ती सहचारिणी धर्मानुसारी असते ना त्या दिवशी प्रपंच स्वर्ग होतो. स्वर्ग नरकाच्या ह्याच व्याख्या आहेत. मला ते करता आलं नाही किंवा आपण केलं नाही म्हणावं, पण तरी सुद्धा आम्ही अनेकांचं बघतो. असे अनेक हरिभक्त भाग्यवान आहेत. मी काल कीर्तनाच्या निमित्ताने प्रवास करत असताना रस्त्यात एक आश्रम लागला. 30 गुंठ्याची जागा कोणीतरी त्यांना डोनेट केलेली आहे. आश्रमाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आश्रम सांभाळायला कोणतरी पाहिजे म्हणून. आणि सांगू तुम्हाला, आश्रम सांभाळायला कोणीतरी पाहिजे, आणि ती बरे काहीतरी सांभाळण्याच्या निमित्ताने उरकून घ्या, पण म्हणत मग नको. ठाला विठाला परिणाम मी ऐकला. ते बोलले, बाबा आम्ही इथे 4 जण राहतो. त्यांचे 2 मुलं. त्यांनी मला ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणून दाखवल्या. मला फार आनंद झाला. त्याचं कारण ते महाराजाची मुलं होते म्हणून आनंद वाटला, आणि त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हटल्या. नाहीतर ते म्हणतं, बाबा तुमचं पॅकेज माझं पॅकेज, अंतर तरी काय. आणि त्याला कुठं माहित असतं ओरिजिनल पॅकेज आपलं. बाहेर राहिलोय, बिलकुल बाहेर आहे. तुम्ही बघा ना, कुठे पण महाराष्ट्रात फिरा, महाराष्ट्रात फिरा. दिलं तर मी ट्रक बोलवेल न्यायला, पण मागणार नाही. ठाला विठाला विठाला. मागायचं, आपण देवाची लेकर आहोत, जगापुढे का हात पसरायचा. हा माझा भाव आहे. प्रत्येकाने घेतला पाहिजे अशी माझा बिलकुल आग्रह नाही. माझा कशासाठीच आग्रह नाही. मला माहिती आहे लोक आग्रह करून उपयोगाचा नाही. आपलं टाकत राहायचं, पटतील ते घ्या. रिप्ले यांचे माना न माना, पण टाकायचं असं की लोकांना मान्य झालं पाहिजे. सोबत उदंड फजिती केली आणि होतेच ना महाराज. जरा विरुद्ध पत्नी निघाली तर प्रापंचिकाचे काय हाल होतात ना. तुमचा तरी अनुभव बाबा सांगा ना काय असेल. आतापर्यंत तुमचा प्रपंच झाला तरी कसा? तुम्ही सांगा. चष्म्यावाले बाबा, कारण चष्म्यातून बारीक दिसत. मला आपलं निजी म्हणून सांगा. जाऊ हे लाईव्हचं सोडा, त्याला सांगतो मी, तू डाउनलोड हे अपलोड करू नको. नाही करणार, तरी अनुभव असू द्या, पण मला बरं वाटेल ना. सांगा ना की बरं तिकडे गेलो नाही. काय अनुभव आहे प्रपंचाचा? आहे सुखाचा? नाही ना. नाही, खरं सांगा. एक काहीतरी सांगा हो तुम्ही. आता असं करून एवढं अडवून धरू नका. सुखाचा नाहीच. घरी नाना पद्धतीचे दूषण लावतात, बरोबर. आपण किती चांगलं करा, तुम्हाला तर काही म्हणतात, असंच म्हणतात. मग सेम आहे विदर्भ मराठवाडा. काय भेद करून बसलात आमच्याकडे. पण तुम्हाला काय म्हणायच्या सवयी आहेत? काय सवयी आहेत? ओ सारखं आहे. का सांगतोय? का ऐका ना. हा विनोद आहे? नाही, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव कुठे प्रकट होईल? कीर्तनाशिवाय. ठाला विठाला. शिशवत्सवारी सदनम पंकावृतम च आंगनम. काय भार्या निष्ठुर भाषिणी प्रभुरपी क्रोधेन पूर्ण सदा. हो, क्रोधानं परिपूर्ण असल्यावर परमार्थ होईल तरी कसा? आणि म्हणून तर म्हटलेलं आहे की आपली सहचारिणी अनुकूल असली पाहिजे. ती ज्या दिवशी अनुकूल असते ना त्या दिवशी परमार्थाला और मजा येते. त्या बाबांनी सांगितलं, बाबा माझे 2 मुलं आणि माझी पत्नी मी दररोज काकडा करतो. चातुर्मासातला जड जातो आपल्याला, एका मासातला कार्तिकातला जड जातो. ते हयात गेल्या 7 वर्षापासून त्यांची पत्नी ते आणि त्यांचे 2 मुलं दररोज काकडा करतात. कीर्तनकाराचे मुलं आणि कीर्तनकाराची पत्नी असून कशासाठी सांगायचंय? झाला ना परमार्थ सोन्याचा? नाही झाला ना. माझे गुरुदेव फार आवडीने सांगायचे, सांगतो जरा तुम्हाला. नाही झाला ना प्रपंच एवढा मातीत पाय रुततो महाराज का काढताना घाण होऊन जाते. आणि ते जर अनुकूल असलं ना तर परमार्थ सुलभ होतो. ते आपल्याकडून दान धर्म कर्म सगळं चांगलं करून घेऊ शकते. जरा माझ्या ठेवणीतलं ऐका. काय झालं, एका गावात लहान लहान मुलांनी गणपती बसवला. लहान पोरांनी. मोठ्या मंडळावाल्यांनी नाना प्रकार करून ठेवले होते, त्यामुळे ते सगळी मंडळ बरखास्त होण्याच्या स्थितीत आली होती. मग नवीन मंडळ, कारण जुन्या मंडळांनी 2 स्टेज घातले होते, एक गणपती बाप्पासाठी दुसरा मागे.
चरित्र पारायणासाठी 52 अध्याय म्हणजे तुमच्याकडे पण असतात असतात एवढ्या देणग्या घेतात. गळचेपी झाल्यासारखी वाटत असेल 10 दिवस गुदमरून मरतो की काय वाटत असेल गणपती बाप्पांना. उगाच तुम्ही नका बसू बाबा. एवढ्या त्या मंडळांचा नाश झालाय महाराज. मग गावातली सगळी मंडळ बंद पडली. लोकांनी कारण ठरवलं होतं हे 2 वेळा आरती करत नाही तर यांना डोनेशन द्यावं तरी का. मग लोकांनी डोनेशन देणं बंद केलं आणि यांनी गणपती बसवणं बंद केलं. म्हणजे आतापर्यंत यांचा गणपती गावातला गणपती बंद पडू नये म्हणून लहान लहान पोरांनी, आता मोठी मोठी माणसं टाळ घेऊन उभी राहत नाहीत ना, त्यावेळेस लहान लहान मुलांना वाटतं बंद पडू नये, आपण राहिलं पाहिजे. तसं मंडळांनी काय केलं, लहान लहान पोरांनी काय केलं, मोठ्यांची मंडळ बंद पडली म्हणून नवीन मंडळ स्थापन केलं आणि त्यांनी वर्गणी मागितली नाही. आपलेच पॉकेट मनी जे असतं ते काढलं, छोटीशी मूर्ती आणली, स्टेज घातला. कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना. आणि गणपती बाप्पा बसवले, मस्त पूजा केली, सकाळीच आरती झाली, संध्याकाळी पण आरती झाली. लोकांना सवय नव्हती 2 वेळा आरती ऐकायची आतापर्यंतच्या मंडळाची. हे आरती करायचे, हा हा म्हणता 2-3 दिवस निघून गेले आणि लोकांना बरं वाटायला लागलं. माझ्यासारखी 4-2 लोक दर्शनाला जायला लागली आणि लोक दर्शनाला गेल्यावर ती बोलायला लागली, अरे लहान मुलांनी बसवलं, अरे मस्त केलं, छान केलं, कधी आहे तुमचा महाप्रसाद. ते बोलले आमची कसली महाप्रसादाची, आम्ही फक्त गणपती बसवलाय, महाप्रसाद वगैरे आम्हाला काही ठाऊकच नाही. ते म्हणे अरे गणपती बसवला आणि महाप्रसाद करणारे उपयोग तरी काय. आणि महाराष्ट्रात एखादा उत्सव झाला आणि पंगत झाले तर उपयोग तरी काय. करमत नाही महाराष्ट्रीयन लोकांना पंगतीशिवायचे उत्सव, बरोबर, आवडतच नाही. असं सुना सुना वाटतं हो महाराज मांडव. कशाने हो, सगळं गेलं हो, घरीही इथंही तेच ठरलं. माईक हातात घेतला आणि हे ना माईक हातात घेणारे फार काळ आमचे तर फार, कीर्तन झाल्यावर हातात माईक घेतात. एकाने माझे आभार मानले. आता गेल्या 2 तासापासून महाराजांनी म्हणे शब्दाची जुळवाजुळव करून म्हणे छान अभंग सोडवला. अरे म्हटलं मी मास्टर राहिले का, मी MA केलं त्याच्यानंतर हे केलं, तू जुळवाजुळव. त्याने बरं म्हणजे कशी बशी म्हटली नाही. अहो तुला मानता येत नाही तर तू अपमान करतो तरी का. नका मानू, मला कुठं अपेक्षा आहे. पण काही काही फार बहादर, माईक हातात आल्यावर काय करतील सांगता येत नाही. आणि हे काही आभार मानणाऱ्यांचंच नाही. मुलांनी गणपती बसवलाय म्हणे, या मुलांच्या सहभागात उत्सवात तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. यांचा उत्साह कोमेजता कामा नये म्हणून इथे महापंगत झालीच पाहिजे. आणि माझ्याकडून 1 क्विंटल काय तांदूळ, कारण तेच स्वस्त आहेत आता, स्वस्त म्हणजे मिळतंय तिकडचे द्यायचे इकडे. 1 क्विंटल तांदूळ म्हणे. आता लोकांनी दिल्यावर लोक काय आवडतात का महाराज. इथे मी जाहीर केलं ना तर लोक तुमचा ट्रक भरून देतील, एवढं जमा होईल. तांदूळ नाही, सगळं देतील, फक्त तांदूळ नाही म्हणत, देतील लोक. अन्नदानात पुढे पुढे असतात. मग लोकांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, काही अशी भांडी ठेवली आणि ज्यांना जे जे शक्य आहे ते आणून ठेवा. मग त्या प्रत्येक भांड्यात महिला भगिनी आपल्या घरून काहीतरी आणायचे आणि टाकायचे. 2-3 दिवसांनी बघितलं तर सगळी भांडी भरलेली होती, पण सगळे तांदूळच होते, सगळी भरलेली. मग करावं तरी काय, महाप्रसाद झाला, काही विकले आणि काही गोष्टी घेण्यासाठी मुलांकडे पैसे शिल्लक राहिले नाही. मग करावं तरी, प्रसाद तरी कसा करावा. योगायोगाने त्या वर्षी तुरीची डाळ महाग झाली होती आणि महाप्रसाद वरण डाळ, तुरीची डाळ झाली नाही तर उपयोगाचा नाही. मग करावं काय प्रश्न पडला आणि प्रश्न पडलेल्या त्या मुलांमधला एक उठून उभा राहिला. तो म्हटला याच्यावरचं सोल्युशन आपल्याकडे आहे. काय सोल्युशन आहे म्हणे शेजारी जे म्हातारा आणि म्हातारी राहतात ना, त्यांच्या घरचं दूध, भाजीपाला, वाण सामान, किराणा मीच आणत असतो. त्यांच्या घरी ना कणगा भरून तुरीची डाळ आहे म्हणे. म्हातारा आणि म्हातारी गेल्यावर 13वन वर्ष श्राद्धाच्या पंक्ती होतील तरी डाळ संपणार नाही, इतकी डाळ आहे म्हणे. जरा एकदा आपण मागून बघूया, मिळाली तर आपला महाप्रसाद होईल, ना तर दुसरे विकल्प करता येतील. या पोरांना बरं वाटलं नाही म्हणे, जाऊ द्या, उपयुक्त करूच द्या प्रयोग, नाहीतरी विवंचना आहे. त्याने काय केलं, तो गेला म्हातारीकडे आणि म्हातारीला सांगायला लागला, आजी आम्ही गणपती बसवला. आजी म्हटली वा छान, चांगलं केलं, कधी आहे महाप्रसाद. तो म्हटला त्याच सांगतोय, परवाच्या दिवशी महाप्रसाद आहे, आमची सगळी तयारी झाली ग आजी, पण सांगू तुला आमच्याकडे वरण डाळ करण्यासाठी तुरीची डाळच नाही आणि तुझ्या घरी कणगा भरलेला आहे, जरा 25-30 किलो तुरीची डाळ देशील. आजी म्हटली काय बोलतोस वेड्या तू, मात्र किती खड्याळ आहे तुला ठाऊक आहे. अरे मी जर 25-30 किलो तुरीची डाळ दिली तर ते घराबाहेर काढेल
आता म्हणे 60 वर्ष झाले लग्न होऊन तरी अजून डिवोर्सच्या गोष्टी करतोय म्हणे. ते काय साधं वाटते काय तुला? मग नाही जमणार म्हणे बाबा. अगं आजी, तू नाही दिलं तर आमचा महाप्रसाद तरी होईल कसा? सांग ना काय करावं काय करावं. आता तीही 60 वर्षापासून सोबत होती. सगळा 7-12चा उतारा हिच्या ध्यानी होता. तिचा अभ्यास झालेला होता. ती बोलली परवा आहे ना, हा म्हणे असं करा, उद्या म्हातारं हिंगोलीला चाललंय म्हणे कोर्टाच्या कामाला. ते हिंगोलीला गेलं का तुम्ही या, तुम्हाला तुरीची डाळ मी देऊन टाकेल. आता मुलं ते बिचारे रात्रीपासूनच जागे होते. कधी सकाळ होते, कधी म्हातारं उठतं तयारी करून बस स्टँड वर जाऊन हिंगोलीला निघतं. म्हातारं उठलं, उठून देवपूजा केली, तुळशीला पाणी घातलं, प्रदक्षिणा केल्या. तू म्हणाल देवपूजा करतं, प्रदक्षिणा घालतं, तुळशीला पाणी टाकतं, तरी डाळ देऊ देत नाही. तुळशीला पाणी घालणाऱ्यांनी दान केलं असे इतिहास आहे का? काही लोकांनी तर तुळशी शेवाळली पण दान केलं नाही. उपयोगाचं तरी काय? अनेक आहे तसे, काही संबंध नाही. वरपंगी भक्ती दाखवणारे सगळे दातृत्वात पुढेच असतील असं नाही. दातृत्वासाठी ना जरा मागच्या जन्मातलं पुण्य लागतं आणि या जन्मातली व्यापक वृत्ती लागते. म्हणजे आपल्याकडे आलेल्या गोष्टी सोडण्याची इच्छा होते. आणि सांगू तुम्हाला, ऐका तुम्ही, तुम्हाला आतापर्यंत मिळवण्याने आनंद दिलाय, बरोबर? मिळवण्याने आनंद दिलाय, म्हणून तुम्हाला आतापर्यंत एक मोठा आनंद माहितीच नाही. जरा सोडून बघा, त्यापेक्षा मोठा आनंद आहे. पण आपण घेतलाच नाही कधी. घेऊन बघा. तुमच्याकडे असलेल्या रुपयाला एखाद्या गरजू माणसाच्या समस्येत टाका आणि त्या दिवशीची झोप चांगली नाही आली ना तर उद्यापासून कीर्तन करणार नाही. मलाही माहिती आहे तुम्ही येणार नाही प्रत्येक जागेवर कीर्तनाला थांबवायला. झोपेची कारण निर्णारे असू शकतात. मी युक्तिवाद करेल असं म्हणाल तर बिलकुल करणार नाही. पण सांगतो तुम्हाला, समाधानाने झोप यावी असं जर वाटत असेल ना तर एकदा परोपकार करून बघा. एखाद्या वेळी तुम्ही जे तुमच्यासाठी मिळवलं ते दुसऱ्याला देऊन बघा. त्या दिवशीचं समाधान बघा. आणि तुमच्याकडे जर फारच स्टँडर्ड असाल तर असं म्हणतात मेंदूतून 4 प्रकारची स्त्राव स्त्रवतात. त्याच्यात मेन आहे डोपामाइन. ते डोपामाइन स्त्रवणं म्हणजे आनंद वाटणं, सगळ्या रोगांना बाहेर काढणं. तुम्ही ज्या दिवशी परोपकारी होता त्या दिवशी मेंदूतून डोपामाइन रिलीज होतं आणि डोपामाइन रिलीज झाल्यावर आनंदच आनंद ना. विठ्ठल सकाळी म्हातारं उठलं, फेटा बांधला आणि निघाल्यानंतर यांनी तर अशी रचना केली होती, एक घराच्या बाहेर, एक मध्ये आणि एक बस स्टँडवर, असे 3 जण उभे होते. एक घरून निघालं त्यावेळेस त्याने इशारा केला, म्हातारं घरून निघालं. ते मध्ये पोहोचल्यावर मधल्याने पुढच्याला इशारा केला, मध्ये पोहोचलं. आणि ते शेवटी बस स्टँड वर जे उभं होतं ते त्याने म्हातारं बस स्टँड वर पोहोचलं, बस आली एवढंच बघितलं आणि निघालं परत. त्याला माहित आहे ह्याच्याकडे 2 व्हीलर नाही, ह्याला चालवता येत नाही आणि हे एवढं खट्याळा, याला कोणी लिफ्ट देणार नाही, याला बस शिवाय पर्याय नाही. त्यामुळे बस आलेली हे बसमध्येच बसेल. ते तसंच परत आलं आणि परत आल्यानंतर मधला आणि घरात बाहेरचा आणि मागचे 10-12 टाळकरीन सगळे म्हातारीच्या घरी. म्हातारीने कणगेच्या खाली एक मोठा घमेला ठेवला. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? घमेलच म्हणतात ना? अरे टोपलं म्हणतात. आमच्याकडे घमेला म्हणतात, टोपलं म्हणतात. सारखंच आहे, थोडं बहुत फरक आहे. आमच्याकडे ते हिरवी अशी काठी असते, त्याला खायच्या पानासारखे लांबट हिरवे पानं येतात, त्याला आमच्याकडे बेश्रम म्हणतात. नाही खरं, तुमच्याकडे काय म्हणतात? हा, बेश्रमच म्हणतात. बेश्रमच म्हणतात. म्हणजे विदर्भातही आणि मराठवाड्यातही बेश्रमाला बेश्रमच म्हणतात. भागात जातो म्हणून मिळवत राहतो. काय टोपलं ठेवलं, तुमच्या भागात टोपलं ठेवल्यानंतर त्यातली 10-20 किलो 25-30 किलो डाळ काढली आणि डाळ काढून त्यांना सांगितलं, अरे लवकर निघा तुम्ही इथनं. आणि तेवढ्यात म्हातारं येऊन टपकलं. आता कसं काय आलं असावं, पोरांनाही कळलं नाही. हे मध्येच कसं काय दृष्टांत बसत नाही तरी. सांगा ना तुम्ही. मग समस्या होती, वरण डाळ होत नव्हती, करू तरी काय. मग जरा टेस्टिंग पण केलं होतं, एकदम नाही. हा मग तेवढ्यात म्हातारं आलं आणि त्या पोरांना मात्र लाही झाली महाराज. हो, त्यांना माहिती नव्हतं. कारण लहान मुलांना कुठं कपट कळतं, कुठं चोरी केल्यावरती पचवावी कळतं नाही. त्यासाठी त्यांना मोठं व्हावं लागतं. तोपर्यंत कसं मोठं कळेल त्यांना नाही कळत. दांदरले पोरं आणि पोरांना सगळं खरं सांगायला देईल. अजूनही काही माणसं वयाने फार मोठी आहे
पण जे झालं ते सगळं सांगत राहतात आणि सांगू तुम्हाला, ऐका. वयानेही मोठा असेल पण झालेली प्रत्येक गोष्ट आपल्याकडे शेअर करत असेल तर समजून चालायचं, याचं अंतःकरण बालवत स्वच्छ आणि पवित्र आहे. कारण लहान मुलाचं अंतःकरण पवित्र असतं आणि अंतःकरण पवित्र झाल्याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगणं संभवत नाही. काही इतके आतल्या गाठीचे असतात, काही इतके आतल्या गाठीचे असतात की आपण विचारून विचारून मेलो तरी सांगत नाही. त्याला कसं बालत्व सुलभ म्हणाल. लहान मुलं झालं ते पटकन सांगून देतात. मग त्या मुलांनी ठरवलं झालं ते प्रकार सांगून द्यावा. तेवढ्यात म्हातारीच्या लक्षात आलं की हे इलेक्शन पलटून टाकतील. म्हातारीने डोळे काढले, बिलकुल बोलायचं नाही, इशारा केला. पोरांना कळलं, नाहीतरी काही कळतच नव्हतं की काय करावं सुचत नव्हतं ना. गप राहणं बरं, काहीच सुचलं नाही तर गप राहावं. म्हणजे अभंगावर चिंतन सुचायला समजा त्रास व्हायला लागला. ठाला स्तब्ध राहणं पसंत केलं. तेवढ्यात तो म्हातारा आला. हे कशासाठी आलात म्हणे, हे या इथे गर्दी कशासाठी. इतके पोरं आले तरी का, प्रश्न म्हाताऱ्याच्या डोक्यात. त्यामुळे विचारलं त्याने रागावून. म्हातारी दांदरली नाही, कारण आतापर्यंत अशा डरकाळ्या तिने बारा ऐकल्या होत्या, त्यामुळे अनुभव होता. म्हातारी बोलली, अहो तुम्ही नेहमी चिडचिड करता, तुम्हाला तर काही धीर नाही. म्हणतो मी धीर काय, प्रत्येक वेळी डोकंच नाही असं म्हणायला पाहिजे का, अक्कल नाही असंच म्हणायला पाहिजे काय. असं नका म्हणत जाऊ, बरं वाटत नाही त्यांना. धैर्य नाही हो. ते पोरं आले कशासाठी, का सांगते मी तुम्हाला, तुम्ही तर ऐकूनच घेत नाही. एखाद्या घरात एखादी स्त्री तुम्ही ऐकून घेत नाही, तुम्हाला तर धीरच नाही, असेच वाक्य वारंवार जर टाकत असेल तर समजून चालायचं हिला जे म्हणायचे त्याबद्दल विचार करते. तेव्हाच हे वारंवार वाक्य येतात, तसे येत नाहीत. कीर्तनातही वारंवार वाक्य येत असतील तर आज काहीतरी चाललंय ओळखायचं. ही तंत्र सांगायची नसतात, पण तुम्ही आता आपलेच आहेत म्हणून सांगताय. विचार करून घेतला आणि तिला सुचलं. ती म्हणते, अहो तुम्ही ना नेहमी घेर करता, नेहमी रागावता, जरा ऐकून घ्या मी काय सांगते ते. या पोरांनी गणपती बसवलाय. गणपती बसवल्यावर लोकांनी त्यांना महाप्रसाद करायला सांगितलं. महाप्रसाद करायचं ठरवल्यावर लोकांनी लहान मुलं म्हणून भरपूर दान दिलं. आणि लोकांना वाटलं की ह्या वर्षी तुरीची डाळ महाग आहे, लहान पोरांना विकत घ्यायला होणार नाही, म्हणून सगळ्या जणांनी यांना जास्तीत जास्त तुरीची डाळच दिली. यांच्याकडे इतर वाण सामान आणायला पैसे नाहीत आणि तुरीची डाळ शिल्लक आहेत. आणि ते म्हणतात की गावात तुम्ही श्रीमंत आहात तर विकत घेता का बुवा. तुम्हाला काहीच वाटलं नाही, तुम्ही हसले, पण मला ते अपेक्षित नाही. मी एक आठवण करून देतो, तुरीची डाळ तुमच्याही घरी आहे आणि असा प्रकार तुमच्याही घरी झाला असेल कदाचित. काय झालं, घेता का विकत. आणि मग म्हातारं शांत झालं आणि म्हातारं म्हणतं, आपल्याला डाळीची गरज तरी काय, तुझं 13वं होऊन वर्ष श्राद्धाच्या पंक्ती घातल्या जातील इतकी डाळ आहे. ती म्हणते, हो ना मी तेच सांगते, म्हाताऱ्यासह माझं वर्षण पितृश्राद्ध होईपर्यंत तिने सोडलं नाही. जिथलं तिथंच सोडतात प्रपंच, यालाच म्हणतात. हा, सगळ्यांच्या पंगती घालता येतील एवढ्या आम्हाला डाळीची गरज तरी काय. पण पोरं अडलेली आहेत आणि घेतली असती हो, पण 20 घरची 20 प्रकारची डाळ, ती काय आपल्या डाळीसारखी असेल. मग म्हातारं पुढे गेलं आणि पुढे गेल्यानंतर म्हाताराने जाड भिंगाचा चष्मा चढवलं आणि एक ओंजळ घेतली कुठली, कणग्यातली, आणि दुसरी ओंजळ टोपल्यातली. टोपल्यात कुठली होती, कणग्यातलीच. आणि 2 डाळी त्याने हातात घेतल्या आणि 2 डाळी बारीक बघायला लागलं आणि उगाच मिसुरड भरून म्हणायला लागलं, ही आपल्या डाळीसारखी डाळ नाही. आणि काय कळतं तुला पोंगा, हा काय कळतं, आता त्या कणग्यातून काढलेली डाळ आहे. आणि काय कळतं, मला हेच म्हणायचंय. कळत नाही ना तिथे थांबावं, पण लोकांना फार शौक, जिथं कळत नाही तिथे व्यक्त व्हावं. ठल विठल. आणि मग म्हातारीला तर संधी सापडली. म्हातारी म्हणजे, तुमची डाळ आम्हाला नको, चला निघा इथून. ते पोरं निघायला लागले, पण तुळशीची डाळेचं घमेलं उचले ना. म्हातारीने सांगितलं, अहो बघता काय, द्या यांना उचलून. म्हातारीने ते घमेलं उचलून दिलं, पोराने डोकावर घेतलं, बघता काय महाप्रसाद झाला. कशासाठी सांगतोय की ती ज्या दिवशी धर्मानुसारी असते ना, त्या दिवशी प्रपंचही स्वर्ग होतो. ठाला विठा. विपरीत ठेवली आहे, तिच्या सोबत आमची उदंड फजिती झालेली आहे. आता त्या प्रांताला आम्ही काहीच अपेक्षेने बघत नाही, पण परमार्थाला तरी चांगलं कर.
आतापर्यंत देवा या प्रेमाच्या मागणीसाठी कुठे कुठे गेलो नाही रे, कुठे कुठे फिरलो नाही. महाराज बोलतात आतापर्यंत किती जणांच्या जागेवर गेलो, किती स्थानावरून निराश होऊन आलो. हिंडता गव्हाने गा शिनलो येरझारी, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. आतापर्यंत फिरून फिरून दमलो रे देवा. आणि दमल्यानंतर असं असतं, काही लोकांना ना दमूच द्यावं लागतं, दमल्याशिवाय ते स्थिर होत नाही. असं म्हणतात मनाचंही तसंच आहे, त्यालाही दमू द्यावं आणि दमल्याशिवाय ते स्थिर होत नाही. आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अनेक जागेवर गेलो, हिंडता गव्हाने गा शिनलो येरझारी, येरझारीने शिनलो आणि दमलो, म्हणजे आता शरीरात शक्ती नाही. आणि देवा बाहेर कोण माझी इच्छा पूर्ण करेल असं मला वाटत नाही, म्हणून बाहेर जाण्याची मनात इच्छा नाही. इच्छा मनातली संपली आणि शक्ती शरीरातली संपली, आणि त्याने जे होतं त्याला स्थिरत्व म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय असे स्थिर झाले, आणि त्या स्थिरपणाला निष्कलित करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय शब्द प्रयोग घालतात. ठाकलो से द्वारी, ठाकणं म्हणतात, मी स्तब्ध झालो. आता माझी ही स्थिती आहे की दुसरीकडे कुठे जाणार नाही. ठाकलो से, दुसरा शब्द प्रयोग आहे द्वारी, दारात. का? जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा परिचय काय देतात पुढे उत्तरार्धात? याचक भिकारी. आणि भिकारी कुठे असतो? दारात असतो. तो जर सोफ्यावर येऊन बसला तर तुम्हाला आवडेल? माता भगिनी त्याला दान देतील? नाही. भिकारी ना, मग तो दारातच असावा. असं म्हणतात की ज्याचं जसं स्वरूप तसं त्याचं वर्तन असावं. ज्याचा जेवढा प्रभाव तेवढे वाक्य त्याने बोलावे, आणि जेवढं पेलतात तेवढेच अभंग निवडावे. ठला विठला आपल्यात शक्ती नाही तर जारज अंडज उद्बस जाऊ नका तिकडे. ठला विठला प्रतिपद भाष्याचा गुंता संपेना, त्याचा अनुभव करता येईना, पेलवलं तेवढं घ्यावं. असं म्हणतात प्रभाव सदृश्यम वाक्यम. तुमचा जसा प्रभाव असेल तसं वाक्य असावं, आणि तुमचं जसं स्वरूप असेल तसं वागणं असावं. देवा मी भिकारी आहे आणि भिकाऱ्याने दारात उभं राहावं, म्हणून द्वारी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी दारात आहे. भौतिक दृष्ट्या हे दार आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या दाराचा अर्थ दार नाही. हे दार म्हणजे साधू सेवा आहे, आणि महत् सेवा द्वार माहुर विमुक्त येत. महात्म्याची सेवा ही मुक्तीचं दार आहे, म्हणजे मी महात्म्याच्या सेवेवर आरूढ आहे हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय द्वारी हा शब्द प्रयोग घालतात. द्वारी. आणि दारात असताना माझी स्थिती काय आहे हे सांगण्यासाठी महाराज अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धाचा पहिला शब्द प्रयोग घालतात. उभा. मी उभा आहे. उभं असण्याचं कारण तरी काय? उभं असणं हे सतर्कतेचं लक्षण आहे. तुम्हाला एखाद्याला अडचण आली तर बसणाऱ्यापैकी आधी धावेल की उभं असणारा धावेल? उभा. कारण उभा सतर्कतेचं लक्षण आहे. आणि पारमार्थिक प्रांतात माणूस सतर्क लागतो. कोणत्या क्षणाला नियती कोणता डाव टाकेल सांगता येत नाही. त्या प्रत्येक क्षणासंदर्भाने जागरूक असतो, त्याला आध्यात्मिक व्यक्ती म्हणा. आणि सांगू या अध्यात्माच्या प्रांतातही सगळ्यात सजग असतो, त्याला वारकरी म्हणा. सगळ्यात सजग. अजूनच कोणत्या गुंत्यात सापडला नाही. अनेक लोकांना गुंत्यात घालणारे पंथ संप्रदाय असतील, पण वारकरी संप्रदाय देवाच्या पायाजवळ नेईपर्यंत गुंता न टाकणारा संप्रदाय सुलभ संप्रदाय आहे. महाराज आतापर्यंत नाना पद्धतीच्या गुंत्यात अडकलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी या स्थितीवर येऊन थांबतात. मी उभा आहे. हे उभं असणं कशाचं लक्षण आहे? सतर्कतेचं. गीता म्हणते अनपेक्ष सुचिर दक्षतेचं लक्षण आहे. दुसरं, आपण ज्याच्याकडे गेलो ना त्याच्याकडे गेल्यावर त्याच्या स्वरूपासारखं असलो पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले? देवाकडे गेले. आणि देव कसा आहे? सुंदर ते ध्यान आणि बैसले सिंहासनी. बरोबर? काही पण सांगा महाराज तुम्ही 10:30 पर्यंत. बैसले नाही, उभे विटेवरी. आणि खर तर जर आपल्याला देणारा उभा असेल तर घेणाऱ्याने बसणे हा कोणता नियम आहे हो? आपला स्वामी जसा असेल तसं आपलं वागणं असावं. म्हणून सांगतो आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती उठून उभा राहिल्यावर आपण सोप्यात बसून राहणे याला मर्यादा म्हणत नाही. गरज नसली तरी आपण उठून राहावं, ही स्वामी शिस्त मर्यादा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकडे मागायला गेलो आणि तो उभा आहे ना, मग बसण्याचं कारण तरी काय? म्हणून उभा. त्याही पलीकडे तो आमच्यासाठी उभा आहे आणि आम्ही त्याच्या पुढे उभे आहोत. का? तो भक्ताचा कैवारी आहे आणि आम्ही भक्त आहे, आणि तो भक्तासाठी उभा आहे. भाविका
पद्धतीने गायलं आणि ते गोडी गोडी एकत्र झाली की मग मौज येते. ही वारकरी शिस्त आहे. भाविकासाठी उभा आणि विठो कैवल्याचा गाभा, तो आमच्यासाठी उभा आहे, आम्ही भाविक आहोत म्हणून उभा. सतर्कतेचं लक्षण म्हणून उभा. किंवा भिकारी आहे त्याचं स्वरूप उभं असणं म्हणून उभा. आणि महाराज शब्द प्रयोग घालतात. आता खरी गंमत आहे. बोला काय? उभा, याचक, भिकारी. बरोबर. आता जरा पोरांनो मला सांगा, याचक म्हणजे काय रे? याचक लवकर सांगा, वेळ कमी आहे. याचक म्हणजे मागणारा. बरोबर, हरकत नाही. बरं, भिकारी म्हणजे काय? भिकारी म्हणजे पण मागणारा. याचक म्हणजे? आणि तू कोबारायची ते कविता आहे काय? कला कण हिंगण बेट असं असते काय कुठं? आमचे ते शिवाजी महाराज सांगत असतात, मारा मला मारा, घ्या माझीव, फाटू द्या कपडे आणि वाजू द्या हिव. हे काय पद्धत आहे का? हे तसलं काव्य आहे का? एका एका अक्षरात आणि भरला माझा रमाकांत, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम अस्तोभम अनवंद्यम च सूत्रम सूत्र विदो विदुः. भाषाशास्त्राच्या दृष्टीने एक वाक्य पुन्हा वापरणे, एका अर्थाचं वापरणे याला द्विरुक्ती म्हणतात. आणि तो दोष आहे. आणि मग दोष असेल तर भाषाशास्त्राच्या दृष्टीने असलेला दोष जगद्गुरु तुकोबाराय अभंगात करतील? नाही. एवढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू कोणी घेतले मोती जैसे. मग याचक आणि भिकारी असे दोन एका अर्थाचे शब्द वापरतील? नाही. मग वापरत नाही तर त्याचा अर्थ सारखा नसेल हेच सिद्ध होतं. म्हणजे याचक आणि भिकारी हे दोन भिन्न भिन्न पद आहेत. याचक म्हणजे मागणारा, हे बरोबर आहे. पण भिकारी म्हणजे मागणारा नाही. भिकारी म्हणजे दरिद्री, श्रीमंत नसलेला त्याला भिकारी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणाले पाहिजे मी मागणार आहे. उगच असं याचक भिकारी असला वेढा का घातला? त्यांना माहिती होतं की काही डोकं लावणारे कीर्तनकार होणारच आहेत. त्यांनाही काही खाद्य असलं पाहिजे, नाहीतर काही काही लोकांच्या डोक्याला काम पाहिजे, नाहीतर ते लोकांना कामाला लावतात. आमच्या पोरांचा अनुभव आहे, ज्या दिवशी मी चिंतन करत नाही त्या दिवशी ते दमतात, कारण काम जास्त सांगतो. याचक भिकारी हे सांगण्याचं कारण तरी काय? अहो, याचक म्हणजे फक्त मागणारा आणि भिकारी म्हणजे दरिद्री कफल्लक, ज्याच्याकडे काही नाही. लोक बोलतात काय आहे त्याच्याकडे? बेकारडा आहे नुसता. म्हणजे कफल्लक आहे, दरिद्री आहे. श्रीमंत नसणे म्हणजे भिकारी असणे. जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं आहे, देवा मी भिकारी याचक आहे. मग तुकाराम महाराजांना भिकारी याचक आहे हे का सांगावं लागतं? महाराजांना हे सांगायचं आहे मी श्रीमंत याचक नाही. का? कारण ज्या दिवशी याचक श्रीमंत असतो त्या दिवशी त्याच्या अंतःकरणात कपट असतं. महाराजांना मी श्रीमंत याचक नाही हे सांगण्यासाठी मी भिकारी याचक आहे हे सांगावं लागतंय. कारण ज्या दिवशी याचक श्रीमंत असतो त्या दिवशी त्या मागणीत काहीतरी कपट असतं. याच्यासाठी मी तुम्हाला किती उदाहरणं देऊ, जरा तुमच्या आवडीचं आणि आताच झालेलं देतो. दर 5 वर्षांनी आपल्याकडे मागायला येतातच. बरोबर. कोण मागायला येतात? ते याचक. तुमच्यापेक्षा दरिद्री आहेत, तुमच्या 7 पिढ्या विकत घेतील एवढं त्यांच्याजवळ पडलेलं आहे. पेटवावं लागेल तो भाग निराळा. पण किती पडलेलं असतं महाराज? हो, किती कमवून घेतात. म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे येणारा याचक श्रीमंत असतो ना, समजून चालायचं त्या व्यवहारात त्याचा फायदा आहे. ज्या दिवशी याचक दरिद्री असतो ना त्या दिवशी त्याचं अंतःकरण निष्कपट असतं. कारण जय जय म्हणून याचक श्रीमंत होते आणि याचकत्व स्वीकारलं त्यांच्या अंतःकरणात कपट होतं. याचं उदाहरण देतो, चला तुम्हाला रामायणात नेतो. ज्या वेळेचा प्रसंग आहे हा त्या मागच्या इलेक्शन पासून रागावला होता. कोणत्या? सीता स्वयंवराच्या दिवशी धनुष्याच्या अंगावर पडलं आणि याला राग आला होता. कारण आतापर्यंत हा कोणतंच इलेक्शन हरला नव्हता. ह्याच वेळेस याच्या अंगावर पडलं, रक्ताची ओमिटिंग झाली. देशोदेशीच्या राजांच्या पुढे अपमान झाला. माणसाचं असं आहे ना महाराज, अपमान झाला तर माणूस ना तोंडावर पडून दात पडले तरी चालतात, फक्त ते कोणी बघायला नको ही इच्छा ठेवते. मला वाटतं तसं नका करू. आपण पडू नये ही इच्छा धरा. कोणी न बघण्याची इच्छा का धरता? नेमकं हे शिकायसाठीच कीर्तन आहे. ठला विठाला बलशाली, एवढा बलवान, तसं म्हणत असाल ना तर तो रावण काही सामान्य नाही. उगाच त्याला नावं ठेवत जाऊ नका.
मी पण रावणाची साईड घेत असतो कधी कधी. म्हणजे तो काय चांगला आहे म्हणून नाही, पण आपल्यापेक्षा चांगला होता म्हणून. लोक बोलतात काय वाईट रावणासारखा वागतोस रे. अरे रावण किती बरा, तू कुठे, कसं काय चिन्ह सारखं पण होईल. रावण काय सामान्य होता का. अहो त्यांनी लिहिलेलं जे शिवतांडव स्तोत्र आहे ना, त्याच्यात जे वर्ण वापरलेले आहेत ना, ते वर्ण भाषाचं विज्ञाना अंती दिलेलं रूपांतर आहे. आता भाषा वैज्ञानिक परदेशात त्या प्रत्येक अक्षराचा एका दुसऱ्या अक्षराशी काय संबंध आहे याचं अनालिसिस करताय. आणि नंतर कळलं की त्याने शिवतांडव स्तोत्रामध्ये एका वर्णाच्या पुढे लिहिलेला दुसरा वर्ण हा भाषा वैज्ञानिक पद्धतीने वापरलेला आहे. त्याचा परिणाम शरीराच्या उच्चारणाने शरीरावर कंपन स्वरूपात होतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर होतो, बुद्धी तरल होते. बरं झालं तो बाहुबली आला म्हणून आपल्याला तरी माहिती झालं. असे सिनेमे काढत जा, आम्ही पण बघत जाऊ. किमान आपली स्तोत्र तर गायली जातात, नवीन चाल तर मिळाली, कैलासजीने दिली. ठला विठला गायली, कैलासाचं गायलन, कैलासा पुढे सांगतोय ढाला विठा. स्क्रिप्टेड प्रोग्राम मध्ये असं चालत नाही, सगळं ऑनलाईन असतं. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, सगळं आणि कधीही ऑनलाईनच, नॉट स्क्रिप्टेड. स्क्रिप्टच नाही, वेळच नाही. ढाला विठाला काय सांगत होतो की ते भाषा विज्ञान आहे, सामान्य नाही. महाराज तो काय शक्ती होती त्याची, शिव पार्वती सह कैलासाला हलवण्याची शक्ती होती त्याच्यात. का कमालीचा शुक्र रक्षक होता तो. का शुक्राची पूजा करणारा, शुक्राचार्यांची पूजा म्हणजे शुक्राची पूजा, मानवी बीजाची पूजा करणारा होता. आपण उगाच त्याचं नाव ठेवत राहतो. बरोबर आहे. त्याला रावणाला किती पत्नी होत्या. अँड्रॉइड वाले जरा तुमच्यासाठी गृहपाठ बिलकुल सांगत नाही. तुम्हीच मला उद्या मोबाईल करून सांगा की रावणाला किती बायका होत्या त्या. उगाच रोज कीर्तन ऐकत बसता फुकट, काही सांगत नाही, काही नाही. ऐकून घ्या, मोबाईलला गुगलला सर्च करा आणि उद्या माझा नंबर द्या, उद्या मेसेज पाठवा. जो पहिला मेसेज पाठवेल त्याला सोन्याचं सध्या कमी आहेत, आता वाटप नको. होता हे सांगितलं गेलं, पण असं म्हणतात त्याची शक्ती तरी काय होती महाराज. अहो त्याचा दररोज शिवलिंगावर 1000 कमळ वाहण्याचा संकल्प होता. किती? 1000 कमळ. आणि ते जाऊ द्या, ते कमळाचे फुलं आणण्यासाठी कोण होता. देवेंद्र कमळ आणायचा. इंद्र कसं नाही बा, खरंच सांगतो तुम्हाला, इंद्राला कमळ आणण्याचं काम होतं. तुम्हाला तेवढं ऐकल्यामुळे हसू आलं. ब्रह्मदेव पोथी बघत होता आणि त्याच्या पुलेट्याचा टॅलेंट बघा. असं म्हणतात इतका टॅलेंटेड होता दादा, एवढा टॅलेंटेड होता. आता असताना प्रत्येक मतदारसंघात त्यालाच नेलं असतं. किशोर प्रशांत मागे. मलाही तेव्हापासून वाटायला लागलं की नावातच टॅलेंट आहे. किशोरात नाही, भलतीकडे नका जाऊ, नावात. थोडं एवढं नाही, एवढं कसं जमणार नाही. बरं आपण तयारी करून येतो. तरी धन्यवाद, तुम्ही आहात. कशासाठी सांगतो, इतका टॅलेंटेड होता. मला सांगा पोरांनो, आपण बुद्धीचं दान मागण्यासाठी कोणत्या देवतेची पूजा करतो. भाद्रपदात 10 दिवस आरती ओवाळतो. कोणाची? गणपती बाप्पाची. बरोबर. काय सांगत आहे तुम्ही. गणपती बाप्पा बुद्धीची देवता देणारे, म्हणजे बुद्धी देणारे, बुद्धीची देवता गणपती बाप्पा. सगळ्यात बुद्धिवान कोण. ज्याच्याकडे जे आहे तेच ना, बुद्धिवान गणपती बाप्पा. आणि एखाद्याला काहीच येत नाही, लोक शिवी देतात त्याला, काय गाढव आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात निर्बुद्ध कोण. गाढव. सगळ्यात निर्बुद्ध कोण. गाढव. आणि बुद्धीची देवता कोण. गणपती बाप्पा. पण या रावणाचं टॅलेंट होतं राजा, तुम्हाला सांगतो. एवढ्या बुद्धिवान गणपती बाप्पाला सगळ्या निर्बुद्ध प्राणी चारण्याचं काम दिलं होतं. याला टॅलेंट म्हणतात. गणपती बाप्पा गाढव चारायसाठी होते रावणाकडे. इंद्र फुलं आणण्यासाठी होता. आपण चढवली तर उंदर उडून नेतात. काय होईल हो आपलं.
किंवा आपल्या तरी नित्यनेम काय हो, मागच्या एकादशीला फराळ मिळालं नाही म्हणून दुसऱ्या एकादशीला 2 वेळा टचून खाणारे तुम्ही आम्ही काय त्याच्या बरोबरीने जातो. अहो त्याच्या पूजेत एक दिवस 999 फुलं होती कमळाची, एक फुल कमी पडलं, इंद्र तर निघून गेला होता. उठावं तर पूजेत अंतराय निर्माण होईल, न उठावं तर एक कमल पुष्प कमी पडेल म्हणून शेजारी असणारी तलवार घेतली, स्वतःच शिर कलम केलं आणि हे मुख कमळ म्हणून अर्पित केलं. तो रावण काय गप्पा ओट्यावर ताणता रावणाच्या विरोधात राव नाही हो, त्याची भक्ती मोठी होती. तो होता त्याने, हा त्या काळात तो सगळ्यात वाईट होता. पण आजच्या काळात आता तोच बरा महाराज. आता तर एकातच रावण आहे, त्याच्यातच दुर्योधन असता तरी फरक झाला नसता. पण तोच शकुनीलाही आत घेतो ना, त्या दिवशी प्रॉब्लेम होतो. चला विठ्ठल. सगळं आपल्यातच आहे महाराज, काय वाईट म्हणावं. कशासाठी बोलत होतो की ते मागे रावणाला राग आला होता सीता स्वयंवरात, त्याच्याकडून माता सीता प्राप्त नव्हती आणि त्याच दिवशी तो धमकी देऊन गेला होता एक दिवस. आणि तेव्हापासून त्याने आपले 2 गुप्तचर तिकडेच ठेवले होते. नंतर तिकडे प्रॉब्लेम झाला, अयोध्येत प्रॉब्लेम असा झाला की मंथरेकरवी प्रॉब्लेम केला गेला. रामराज्याकडे सिंहासनावर राजसिंहासनावर निघणारी पावलं वनात गेली आणि वनात गेल्यापासून याने 2 परमनंट गुप्तचर ठेवले आणि ते रोज रेकी करायचे, मेसेज रात्री तिकडे पोहोचायचे. असं करत 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 प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि माता सीता पहिल्यांदा उत्तर प्रदेश शाबास, नंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रात आले. आणि जसे महाराष्ट्रात आले तसे कुठे आले पहिल्यांदा, सगळ्यात आधी महाराष्ट्रात कुठे आले हे माहिती नाही. अँड्रॉइड आहे मग गुगलला सर्च करा. नाशिकात आले, नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आले. आणि जसे आले ना तसे त्या गुप्तचरांनी माहिती दिली, महाराज आत्ताच काम होण्यासारखं आहे म्हणे. कोणतं काम करायचं होतं, सीतेला पळवून न्यायचं होतं आणि चोरी करण्यासाठी एवढा चांगला प्रदेश म्हणे मला दिसणार नाही दुसरा. त्यांनी सांगितलं आणि तेव्हापासून सगळे चोरटे इकडून येते लचके तोडून टिकली लावून जातात हो. काय करावं, महाराष्ट्रीयन माणसं साधे आहे. जाऊ द्या, चोरीच्या आता का होईना पण उपयोगाला तर आलो किमान